आपल्याला फॉर्मॅट बघायचा आहे 3Bचा. आपण काल का बघितलं, GSTR 1चं बघितलं, तसं आपल्याला आता 3Bचा फॉर्मॅट बघायचा आहे. फॉर्मॅट कुठे बघायला मिळेल? मी साईट ओपन केली. कुठली साईट ओपन केली आहे? cbic.gov.in. इथे रूलमध्ये गेलो, CGST रूल्समध्ये. एमध्ये रूल आहे, बीमध्ये फॉर्म्स आहेत. फॉर्मला क्लिक केलं, PDF ओपन होईल. आलं का? आलं? GSTR बघा आता 1, 2 GSTN आणि लिगल नेम आहे. सुरू होईल इथे 3.1 पासनं. 3.1 पासनं सुरू होते ना. त्याच्या पुढे 3.2. 3.1 मध्ये काय येईल? 3.1 मध्ये काय येईल? तुम्ही GSTR 1 फिलअप केला आहे, त्यात काय फिलअप केलं? 11 तारखेपर्यंत आपण काय फिलअप केलं? आउटवर्ड सप्लाय. इथे पण आउटवर्ड टॅक्सेबल सप्लायज विचारतो, पण कुठल्या प्रकारचा? आपण GSTR 1 मध्ये B2B, B2C, नील असे वेगवेगळ्या कॉलममध्ये भरले होते. तुम्हाला इथे काय विचारलं जाते? आउटवर्ड टॅक्सेबल. आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज. टॅक्सेबल इकडे द्या. B2B, B2C असं काय विचारलेलं नाही. बघा, एक म्हणजे काय असतं? एक टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू, दुसरं रजिस्टर अनरजिस्टर, आणि तिसरी कॅटेगरी इंट्रास्टेट इंटरस्टेट. बरोबर आहे? आउटवर्ड सप्लाय आहे, राज्यामधला राज्याबाहेरचा. दुसरा टॅक्सेबल एक्झम्प्ट, आणखीन रजिस्टर आणि अनरजिस्टर. कॅटेगरी तुम्ही एवढंच कराल ना. तुम्ही जर आउटवर्ड सप्लाय केला आहे, तुम्ही जर सेल केला आहे, तो सेल तुम्ही कोणाला केला आहे, कुठल्या प्रकारचा केला आहे, आणि त्याचं प्लेस ऑफ सप्लाय काय, हेच महत्त्वाचे मुद्दे आहेत ना आपल्याकडे. मग आता तुम्हाला काय विचारलं आहे? पहिली गोष्ट आउटवर्ड सप्लाय तुम्हाला कळला. आउटवर्ड सप्लाय टॅक्सेबल आहे, नील रेट आहे, कुठला आहे? आणि तुम्हाला इकडे इंट्रा इंटर असं स्पेसिफिकली दिलं आहे का? नाही दिलं. म्हणजे दोन्ही, याचा अर्थ दोन्ही. आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज, आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज, B2B, B2C दोन्ही, राज्यामधले राज्याबाहेरची दोन्ही, पण टॅक्सेबलच पाहिजे. टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू. टोटल काय? टॅक्सेबल व्हॅल्यू. एक मिनटं. बघा आता पुढे टॅक्सेबल व्हॅल्यूमध्ये राज्यामधला राज्याबाहेरचा सगळा जो सप्लाय आहे त्याची एकूण व्हॅल्यू येईल. त्यातला IGST किती तर पुढे येईल, CGST, AGST इथे येईल, सेस असला तो येईल. तुम्हाला टॅलीत दाखवू, टॅलीमध्ये दाखवू. GST रिपोर्ट. GSTR 1 बघितलं आपण, खाली 3B आहे. हा जुलै दिसतोय, 1 जुलै टू 31 जुलै. टॅक्सेबल अमाऊंट दिसते. हे दोनच कॉलम इकडे आहेत बघा. आता दोनच कॉलम आहेत. मी F12 करतो, कन्फिगरेशन,
एक बॉक्स आला हा बघा. ह्या बॉक्समध्ये तुम्हाला इथे शो टॅक्स टाईप इन सेपरेट कॉलम आहे ना. इकडे जाऊन तुम्हाला येस करायला पाहिजे. फॉर्मॅट ऑफ रिपोर्ट, डिटेल द्या, कंटेंट्स द्या. फरक पडला? काय फरक पडला? टॅक्सेबल व्हॅल्यू दिसते. IGST, सेंट्रल स्टेट टॅक्स अमाऊंट दिसते. ही जी अमाऊंट आहे इकडची, ही दोन्ही मिळून ही अमाऊंट आहे. कळलं? आता इथे बघा, मी याला शिफ्ट एंटर केलं, हे गेलं. शिफ्ट एंटर केलं, हाईट झालं. हे शिफ्ट एंटर केलं, हाईट झालं. बघा आता हे मी कंडेन्स केलं. अल्ट F1 डिटेल आणि हे कंडेन्स. मुख्य ग्रुप किती आहेत? वरती आपण बघितलं की आपण जेव्हा फिलअप करू फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय दिसलं, 1 नंबरला काय GSTN नंबर, 2 नंबरला लिगल नेम ऑफ बिझनेस, आणि मग 3 नंबरला काय आलं, आउटवर्ड सप्लाईज अँड इनवर्ड सप्लाईज लायबल टू रिव्हर्स चार्ज. बघा हे आउटवर्ड सप्लाईज आहे, हे पण आउटवर्ड सप्लाई आहे, हे पण आउटवर्ड सप्लाई आहेत, हे पण आउटवर्ड सप्लाई आहेत. बघा लक्षात घ्या, हा इनवर्ड आहे, हा इनवर्ड आहे, हा जो आहे हा इनवर्ड आहे. हा टॅक्स आउटवर्ड सप्लाय करते, आपण टॅक्स कलेक्ट करतो, हा टॅक्स भरायचा आहे. सॉरी इकडे हा टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायचा आहे. या अमाऊंटवरती हा टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायचा आहे. ही लायबिलिटी द्यायची आहे. सेम ही पण इनवर्डची लायबिलिटी आहे. ही इनवर्डची लायबिलिटी आहे. इनवर्ड सप्लाय आहे, पण जेव्हा इनवर्ड सप्लाय घेतला तेव्हा सप्लायरला टॅक्स दिलेला नाही आहे. तो टॅक्स देण्याची जबाबदारी रिसिपियंटचीच आहे. मग इथे काय येतं 3.1 मध्ये आयदर आउटवर्ड सप्लाय असो किंवा इनवर्ड सप्लाय असो, याच्यावरती लायबिलिटी आहे, भरायची आहे, जो टॅक्स भरायचा आहे तो कुठला आहे तो दाखवा इकडे. लक्षात आलं? आता समजा इकडे तुमच्याकडे IGSTमध्ये किती अमाऊंट आहे, काही नसेल अमाऊंट, तर मग ठीक आहे, काही नाही आहे. ही अमाऊंट जमा करायची आहे, ही अमाऊंट जमा करायची आहे, ही टोटल अमाऊंट आहे. ही टोटल अमाऊंट हे 5ही सब हेड मिळून आहेत. मुख्य हेड कुठला आहे 3.1, त्यामध्ये 5 सब हेड आहेत, 5 कॅटेगरी आहेत. आउटवर्ड सप्लाईज, टॅक्सेबल सप्लाईज, झिरो रेटेड. एक्सपोर्ट जर मी करतो तर ह्या कॉलममध्ये येईल. आता एक्सपोर्ट केल्यावरती 2 ऑप्शन आहेत. तुमच्याकडे LUD आहे की नाही आहे. LUD असेल तर टॅक्स जमा करणार नाही, IGSTमध्ये काही येणार नाही. आणि जर LUD नसेल, लेटर ऑफ अंडरटेकिंग तुम्ही ॲप्लिकेशन फिलअप केलं असेल त्याचं, तर टॅक्स जमा करायला लागेल, नंतर रिफंड क्लेम करायला लागेल. पण टॅक्स जमा करायला लागेल, टॅक्स जमा करायचा आहे तो इथे दाखवा. आणि जर टॅक्स जमा करायचा नसेल तर टॅक्सेबल व्हॅल्यू इथे दाखवा. त्याच्या खाली नील रेटेड एक्झम्प्टेड आला इकडे, बरोबर आहे. या अकाउंटला काय आहे, टॅक्सेबल सप्लाय कमी आहे आणि एकदम सप्लाय जास्त आहे. म्हणजे दूध, ताक वगैरे ते असं विकतात. त्यामुळे काय झालं आहे, 12,90,000 जास्त अमाऊंट आहे. हे मदर डेअरी डिस्ट्रीब्युटर आहेत, मदर डेअरीचे. आणि दुसरे काय प्रोडक्ट आहे दुसऱ्या डिस्ट्रीब्युटर दुसऱ्या कंपनीचे आहेत, ते टॅक्सेबल आहेत. आणि मदर डेअरीचे त्यांचे ऑलमोस्ट जे काय प्रोडक्ट ते सेल करतात ते एक्झॅम्प्ट आहेत. यात जर एक्सपोर्ट करत नसेल तर इथे येणार नाही. जर दुसरं रिव्हर्स चार्जवरती लायबिलिटी कुठली नसेल इथे पण काय येणार नाही.
नील रेट नसतं तिथे इथे काय आलं नसतं. म्हणजे मोस्ट ऑफ द पर्सनला हा कॉलम येणारच आहे जर टॅक्स कलेक्ट करतो. टॅक्स तुम्ही कलेक्ट करत असाल तुमचा फक्त 3.1 मधला एच फिलअप होईल, बाकी बी सी डी ई फिलअप होणार नाही. ई रेअरली फिलअप होईल. नॉन GST आउटवर्ड सप्लाईज काय येईल त्यामध्ये, पेट्रोलियम प्रोडक्ट किंवा अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, हे दोनदा असतील ज्यावर GST लागत नाही. हे तुम्ही सेल केलं आहे का, तुम्ही आउटपुट सप्लाय केला आहे का, याचा द्या इकडे. 4 प्रकारचा आउटवर्ड सप्लाय आहे आणि एक इनवर्ड सप्लाय ज्याच्यावरती टॅक्स भरण्याची जबाबदारी रिसिपिएंट म्हणून जर इथे येत असेल. रिसिपिएंट टॅक्स नाही भरणार, सॉरी. बाकी ह्या केसमध्ये रिसिपिएंटनी टॅक्स दिला आहे आणि तो सप्लायरने घेतला आहे. आणि ह्या केसमध्ये काय, इनवर्ड सप्लाय घेतला आहे त्यांनी, रिसिपिएंट टॅक्स देणार नाही आहे, सप्लायरला टॅक्स द्यायचं आहे. क्लिअर राहा, कन्फ्यूज तुम्ही होऊ नका, मलाही करू नका. इथे आपण काय दाखवतो आहे, एमध्ये टॅक्स कलेक्ट केला आहे, आपण सप्लायर आहोत, आपण टॅक्स कलेक्ट केला आहे. पण इथे आपण सप्लाय घेतला आहे इनवर्डमध्ये, पण जो कोण आपल्याला सप्लायरनी तो सर्व्हिस दिली किंवा गुड दिले तो टॅक्स जमा नाही करणार आहे. ॲज पर लॉ सप्लाय घेऊन पण गव्हर्नमेंटकडे डायरेक्ट टॅक्स जमा करायचा आहे. इथे एमध्ये आपण सप्लायर आहोत, बीमध्ये आपण सप्लायर आहोत, सीमध्ये आपण सप्लायर आहोत, पण डीमध्ये आपण रिसिपिएंट आहोत, तरी पण टॅक्स आपल्याला द्यायचा आहे गव्हर्नमेंटला. आणि ABCमध्ये काय केलं आहे, टॅक्स कलेक्ट केला आहे सप्लायर म्हणून, तो जमा करायचा आहे. आणि रिसिपिएंटमध्ये चौथ्या केसमध्ये रिसिपिएंट आहोत तरी पण टॅक्स जमा करायचा आहे. आणि डीमध्ये काय, नॉन GST, त्यामध्ये फक्त अमाऊंट विचारले का असेल सांगा, त्याच्यावर टॅक्स लागतच नाही ना. ईमध्ये टॅक्स लागतच नाही ना. ओके. आता ह्या 3.1 मध्ये जे काय दाखवलं आहे, 3.1 मध्ये दाखवलं आहे, ऑफ द सप्लाय शोन इन 3.1A, त्यामधला 1 हा एमध्ये दाखवलं आहे, डिटेल ऑफ इंटरस्टेट सप्लाईज मेड टू अनरजिस्टर पर्सन. इंटरस्टेट सप्लाय खाली बघा 3, ह्या ए कॉलममध्ये, ए कॅटेगरीमध्ये तुम्ही जी अमाऊंट फिलअप केली आहे त्यामध्ये सप्लाईज मेड टू अनरजिस्टर, पण कुठले इंटरस्टेट, राज्याबाहेर सप्लाय केला असेल कोणाला, अनरजिस्टर्ड पर्सनला, त्याची अमाऊंट वरच्या अमाऊंटमध्ये किती आहे हे खाली दाखवा. इंटरस्टेट कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन आहे. कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन राज्याबाहेर सेल करू शकत नाही, पण राज्याबाहेरना परचेस करू शकतो. तुम्ही विकलं आहे, त्यांनी परचेस केलं आहे, किती अमाऊंट आहे, आणि सप्लाईज मेड टू UIN होल्डर. बस, तुम्ही राज्याबाहेर सप्लाय केला असेल या 3 कॅटेगरीमध्ये, ती अमाऊंट वरती इन्क्लूड आहे, त्यातली किती अमाऊंट आहे ह्या 3 मध्ये ती दाखवा. त्यामुळे हाही कॉलम बऱ्याच जणांचा फिलअप होत नाही, 3.2 पण होत नाही फिलअप. त्याच्या पुढे गेलो, इलिजिबल ITC. आता इकडे तुम्हाला हा जो भाग आहे, या भागामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, लायबिलिटी किती हे टाकायचं आहे. आता इथे इनपुट टॅक्स क्रेडिट किती हे टाकायचं आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट किती हे टाकायचं आहे. 3.1, 3.2 कळला. 4 मध्ये काय आहे, इलिजिबल ITC. आता याच्यामध्ये बघा इकडे ए दिलं आहे, ITC अवेलेबल. इनपुट टॅक्स क्रेडिट कशावर मिळतो, इनवर्ड सप्लायजवर मिळतो, बरोबर आहे. आणि इथे RCMमध्ये जो टॅक्स जमा केला आहे ह्याचा क्रेडिट मिळायला पाहिजे की नको, परचेज केलं पण परचेज करताना सप्लायर जवळ टॅक्स दिला नाही, वेगळा भरला आपण, RCMमध्ये तो टॅक्स भरला.
इनवर्ट सप्लाय इज लायबल टू रिव्हर्स चार्ज. इनवर्ट सप्लायवरती जिकडे आपण टॅक्स वरती पे केला आहे ना, त्याचा ITC किती आहे तो इकडे दाखवा. तुम्हाला इथे वरती अमाऊंट विचारली जाते, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे. टॅक्सेबल व्हॅल्यूचा कॉलम ITCमध्ये विचारला आहे का? फरक दाखवतो बघा काय. इथे टॅक्सेबल व्हॅल्यू विचारतो, झिरो रेटची पण विचारतो, नील रेटची पण विचारतो, व्हॅल्यू किती सांगा. इथे व्हॅल्यू द्यायची आहे, त्यांना व्हॅल्यू हवी आहे. पण ITC तुम्हाला क्लेम करायचं आहे ना, त्याची व्हॅल्यू विचारत नाही. टॅक्स किती आहे तेवढाच सांगा. इम्पोर्ट ऑफ गुड्स केलं आहे, कस्टममध्ये टॅक्स द्यावा लागतो. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस घेतली आहे तर RCMमध्ये टॅक्स भरायला लागतो. सर्व्हिस तुम्ही इम्पोर्ट केली, गव्हर्नमेंटला कळणार कसं काय? तू आर्किटेक्ट सर्व्हिस घेतलीस तुमच्या फॅक्टरीच्या बिल्डिंग करता, बरोबर आहे. आणखी कुठल्या कामा करता, तुम्ही कुठली सर्व्हिस घेत असाल, काय कन्सल्ट केलं, तुमच्या फोनवर बोलणं होईल, ऑनलाईन काय बोलणं होईल, काय ऑनलाईन कम्युनिकेशन होईल, गव्हर्नमेंटला कसं कळणार? तुम्हाला तो एक्सपेन्स बुक करायचा आहे ना, 5 लाख रुपये दिले कन्सल्टेशन चार्जेस. मी जसं एंट्री कराल, बुक एंट्री कराल, GST प्रमाणे इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे, टॅक्स कोण जमा करणार? रिसिपियंटच ना, रिव्हर्स चार्जमध्ये. बस ती अमाऊंट इकडे. इम्पोर्ट ऑफ गुड्स तुम्ही जसे मागवले, गुड्स कुठे जातील? कस्टममध्ये. कस्टममध्ये टॅक्स भरल्याशिवाय गुड्स मिळणार नाही. ओके, मग ती अमाऊंट किती आहे? IGST येईल त्याच्यावरती. ओके, इनवर्ट सप्लायज फ्रॉम ISD, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, त्याची अमाऊंट किती आहे? हे जे 4 आहेत ना, पहिले 1 ते 4 हे स्पेशल ITC आहेत, स्पेशल इनपुट टॅक्स क्रेडिट आहेत. आणि ऑल अदर ITC, सामान्य ITC तुमचा किती आहे तो इकडे. वरती कसं आहे, तुमचा नॉर्मल जो सप्लाय आहे तो Aमध्ये, नॉर्मल सप्लाय Aमध्ये, अदर दॅन झिरो रेटेड, नील आणि बाकी कॅटेगरीज खाली घेतले. इथे काय केलं आहे, पहिले काय काय विचारलं आहे आणि हे सोडून बाकीचा ITC खाली दिला आहे. बऱ्याच वेळा माझं काय होतं, पहिल्या 4मध्ये काहीच येत नाही आणि इथे माझं पुढच्या 4मध्ये काहीच येत नाही. जे हे घेतो आणि हे विकतो, किंवा मॅन्युफॅक्चरिंग होतं, गुड्स येतात, काही सर्व्हिस पण घेतो, पण कुठे रिव्हर्स चार्ज लागत नाही, फॉरवर्ड चार्जमध्ये. मग ITCमध्ये माझा 5वाच जाईल ना. माझा कोण IIG नाही, माझा RCM नाही, मी इम्पोर्ट केलं नाही गुड सर्व्हिस, तर 5 नंबरला जाईल ना माझ्याकडे. आणि कुठल्याही प्रकारे माझ्याकडे नील रेट नाही आहे, एक्सपोर्ट मी करत नाही, सेजमध्ये पण देत नाही, तर हे कुठलेच कॉलम मला ॲप्लिकेबल होणार नाहीत. बस फक्त आणि फक्त हेच ॲप्लिकेबल होईल. फोकस तुम्हाला करायचं कुठे पडलं तिकडे. बरं, बघायचं की आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, आपल्या कंपनीमध्ये कुठल्या प्रकारचा प्रॉडक्ट सेल होतो, आउटवर्ड सप्लाय कुठल्या प्रकारचा होतो. जर टॅक्सेबलच होतो, एक्सपोर्ट होत नाही, फक्त तुम्हाला हेच बघायचं आहे. आणि ITCमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आणि तुम्हाला काही करायला लागत नाही. तुम्ही जो टॅक्सेबल सप्लाय दाखवला, जे शेअर बनला, तोच इकडे येईल ना, का वेगळा येईल? तुम्ही B2B आणि B2C मिळून 5 लाखाचा माल विकला, त्यावर जो काय टॅक्स कलेक्ट केला तोच टॅक्स तुम्हाला द्यायचा ना, का वेगळा द्यायचा आहे? सेमच द्यायचा आहे ना. बस तो इथे तुम्हाला ॲटोमॅटिक भरून दाखवेल, सिस्टम तुम्हाला तो भरूनच देईल. फक्त मुद्दा कुठला आहे की तुम्ही ज्यावेळेस ही जी अमाऊंट आहे इकडची, ही अमाऊंट तुम्हाला फिलअप होऊन, ऑल अदर ITCमध्ये पण अमाऊंट तुम्हाला फिलअप होऊन येईल. तुमच्या सप्लायरने काय केलं, GST 1 भरला, आपण काय 2A 2B बघितला, त्या 2A 2Bमध्ये तुमची अमाऊंट इथे तुम्हाला दाखवलं मी. 2Bमध्ये काय कळतं तुम्हाला की या महिन्यामध्ये अगोदर काय अमेंडमेंट झाली, अगोदरचा कुठला इन्व्हॉइस बाकी होता,
आणि या महिन्याचे इनवॉइस जे काय दाखवलेत टू बीमध्ये आलेले आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की तुमचा इलिजिबल ITC किती आहे. इलिजिबलचा अर्थ काय. वोटिंग कधी करतो आपण. इलिजिबल फॉर वोटिंग कधी होतो म्हणजे आपल्याला मतदान करण्याचा अधिकार कधी प्राप्त होतो 18 वर्षानंतर. हक्क अधिकार इलिजिबिलिटी बरोबर आहे. कायद्यानुसार वोटिंग करता येतं. तसं तुम्हाला इकडे इलिजिबल ITC म्हणजे CGST ॲक्टमध्ये, AGST ॲक्टमध्ये, IGST ॲक्टमध्ये ज्या काय तरतुदी आहेत इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याच्या की जे रूल आहेत त्या रूलप्रमाणे इलिजिबल ITC किती आहे हे बघा. तुम्ही कुठला ITC नियमाने घेऊ शकता तो किती आहे. तुमच्या लिस्टमध्ये ITC 5 लाख आला आहे. इलिजिबल किती आहे. टू बी जेवढा आला तेवढा इलिजिबल आहे का. येस मग सगळा घ्या. तुम्हाला दाखवतो फक्त टू बीमध्ये की इतके इनवॉइस आलेले आहेत तुमच्या नावावरती. त्यातला जेवढा इलिजिबल आहे तेवढाच तुम्हाला घ्यायचा आहे. ओके. इलिजिबलचा अर्थ लक्षात घ्या. आता जर का मी चुकून जास्त घेतला असेल मागच्या महिन्यात अगोदर चुकून जास्त घेतला असेल तर इथे मग आधारमध्ये अमाऊंट टाका. रिव्हर्स म्हणजे तेवढी अमाऊंट तुमची काय होईल एक्स्ट्रा घेतली होती ती यातनं वजा होईल. म्हणजे या Aमधनं B वजा होईल. खाली काय येईल नेट ITC अवेलेबल A मायनस बी इकडे येईल. असं होऊ शकतं ना की चुकून मागच्या महिन्यात मी ITC जो नव्हता एखादा इनवॉइस तुमचा नव्हता पण तुमच्या नावावरती आला होता. आला म्हणून तुम्ही घेतला. मग तुम्हाला कळलं अरे आपण आज सप्लाय घेतलाच नाही आहे. हे मटेरियल आपण घेतलंच नाही आहे. दुसऱ्या महिन्यात तुम्ही काय कराल त्याला रिव्हर्स करा. तुम्ही रिव्हर्समध्ये टाकाल तो. आणि आणखीन इकडे रूल 42 आणि 43 आहे. रूल 42 आणि 43 आहेत CGST रूल्समधले. हे 2 रूल आहेत. ह्या 2 रूलप्रमाणे काय होतं एक अमाऊंट येते ITCची पण ती सगळी अमाऊंट मला क्रेडिट घेता येणार नाही. म्हणजे वरती इथे अमाऊंट दिली मी ITCमध्ये सपोज 1 लाख. ही 1 लाख अमाऊंट आहे. ओके. या 1 लाखामध्ये तुम्ही काय मटेरियल घेतलं आहे किंवा तुम्ही काय सर्व्हिस घेतली आहे. ओके. पहिले मी तुम्हाला सांगतो तुम्ही इनपुट्स किंवा इनपुट सर्व्हिसेस हे 2 वेगळे गोष्टी आहेत आणि कॅपिटल गुड्स वेगळे आहेत. इनपुट कसलं असतं लक्षात घ्या. पहिले इनपुट कसलं असतं. इनपुट टॅक्स क्रेडिट कसला असतो. तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय कसला घेता. इनपुट्स म्हणजे गुड्स असतील मी जसे घेता तसेच विकता किंवा प्रोडक्शनमध्ये वापरता आणि एक फिनिश प्रोडक्ट बनवता ते इनपुट्स. ओके. दुसरा सर्व्हिसेस. सर्व्हिसेस कुठल्या असतील तुमच्याकडे फॅक्टरीमध्ये मशिनरी असतील त्याचा रिपेअरिंग मेंटेनन्स. आणखीन आपण इंटरनेट वापरतो. इंटरनेट सर्व्हिस सगळ्यांना लागते कॉमनली. ऑडिट होत असेल GST रिटर्न फायलिंग होत असेल अशा प्रकारची कुठली सर्व्हिस घेतली असेल त्याच्यावर दिलेला टॅक्स. इनपुट टॅक्स क्रेडिट गुड्सचा वेगळा सर्व्हिसचा वेगळा. ओके. एक गुड्सचा वेगळा एक सर्व्हिसचा वेगळा. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये तुमच्याकडे आउटवर्डमध्ये जो टॅक्स आहे सपोज 5 लाखाचा टॅक्स आहे. ओके. CGST 5 लाखाचा AGST आहे आणि तुमच्याकडे जो हे दोन्ही मिळून समजा ITC आला आहे 3 लाख. ओके. हा 3 लाखाचा ITC तुम्ही क्लेम करू शकता का. जर तुमच्याकडे आउटवर्डमध्ये 5-5 लाखाचा टॅक्स कलेक्ट झाला आहे आणि तुमच्याकडे फक्त टॅक्सेबलच प्रॉडक्ट असेल तुमच्याकडे फक्त टॅक्सेबल सप्लाय असेल
तर तुम्ही हा क्लेम करू शकाल, जर नियमात बसत असेल तर. पण रूल 42चा एक वेगळा नियम असा आहे की जर तुमच्याकडे एकदम सप्लाय पण असेल तर मात्र तुम्हाला एकदम सप्लाय करा जे इनपुट वापरलेत ते घ्यायचेच नाही, ते सोडून द्यायचे. समजलं, एक पी प्रॉडक्ट आहे, ह्या 3 लाखामधलं माझ्याकडे एक पी प्रॉडक्ट, तो एकदम सप्लाय आहे. त्या पी करता मी 10,000चा इनपुट वापरलं, 10,000चं इनपुट वापरलं, मग 10,000 इलिजिबल क्रेडिट नाही आहे, ते मी घेणार नाही. वरती दाखवीन 3 लाख, CGST 3 लाख, EGST 3 लाख, आणि मग 10,000 काय झालं, रूल 42 प्रमाणे इलिजिबल नाही आहे दाखवून दिलं. शेत तुमच्याकडे मशिनरी आहे, त्याला म्हणतात इनपुट ऑफ कॅपिटल गुड्स. इनपुट ऑफ कॅपिटल गुड्स मशिनरी, कम्प्युटर असेल, प्रोडक्शनला वापरायची मशिनरी असेल, AC असेल, अशा कुठल्याही मशिनरी घेतल्यात त्या कुठे वापरल्या जातात, प्लॅन्टमध्ये, ऑफिसमध्ये, कुठले पण असो. जर तुमच्याकडे ती जी मशिनरी आहे तुम्ही एकदम सप्लाय करता वापरत असाल, त्याचं क्रेडिट मिळणारच नाही, त्याचं क्रेडिट घ्यायचंच नाही. पण एकाच मशीनवरती टॅक्सेबल गुड्स पण बनतात आणि त्याच मशीनवरती एक्झाम गुड्सही बनतात, दोन्हीचं प्रोडक्शन होतं. मग आता काय करणार, मग त्याचा रूल 43 प्रमाणे प्रपोर्शन करायचं. प्रपोर्शन करून जेवढी इलिजिबल अमाऊंट आहे तेवढी तुम्हाला त्याचा फॉर्म्युला देईल, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे इलिजिबल अमाऊंट कॅल्क्युलेट करायची, आणि जेवढी इलिजिबल अमाऊंट असेल तेवढाच तुम्हाला ITC क्लेम करता येईल. मग मी वर तुम्हाला दिसेल किती ITC आहे, मग ॲज पर रूल 42, 43 किती कमी होईल, तो कमी करा, काय चुकला असेल ITC तो कमी करा. असं करून मग फायनली नेट ITC अवेलेबल इकडे येईल. आणि खाली दिसतं आहे इनएलिजिबल ITC सेक्शन 17(5) प्रमाणे, सेक्शन 17(5) प्रमाणे काही ITC तुम्ही घेऊ शकत नाही, तो गव्हर्नमेंटनी डिसअलाउज केला आहे. तो किती आहे ते खाली द्या. ओके, एक्झाम्पलला मी पण सांगितलं होतं काल, फूड अँड बेवरेजेस, त्याचा ITC क्लेम करता येत नाही, तो ब्लॉक आहे. हे काय झालं इनपुट्स. आणि कॅपिटल गुड्समध्ये कुठलं व्हेकल घेतलं, याची सिटिंग कॅपॅसिटी लेस दॅन 13 पॅसेंजर किंवा लेस दॅन इक्वल टू 13 पॅसेंजर आहे, तशा व्हेकलचं, पॅसेंजर व्हेकलचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. वर्कर्स करता, कंपनीच्या एम्प्लॉईज करता जर कंपनीने गाडी घेतली तर अशी गाडी घेतली पाहिजे ज्याची ड्रायव्हर इन्क्लुडिंग ड्रायव्हर सिटिंग कॅपॅसिटी ग्रेटर दॅन 13 आहे, अशी गाडी घ्यावी, तर त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. तुम्ही सप्लायरला GST नंबर दिला, सप्लायरने तो इनवॉइस GSTR 1 टाकला का तुमच्या टुबीत तो येणार, पण तुमच्याकरता इलिजिबल ITC तो आहे का, ॲज पर रूल 42 बघा, रूल 43 बघा, सेक्शन 17(5) बघा. जर इलिजिबल असेल तेवढा ITC घ्यायचं आहे. ओके, बस हाच फक्त इथे गुंतागुंतीचा मुद्दा येतो. तुमच्याकडे जर का टॅक्सेबल आणि एक्झाम 2 प्रॉडक्ट आले, आता जसं ह्या केसमध्ये आपली जी केस आहे इकडे, या केसमध्ये दोन्ही सप्लाय आहेत, या केसमध्ये ह्या सप्लायरचे दोन्ही सप्लाय आहेत. आता त्याच्याकडे फ्रीजर आहेत, त्या फ्रीजरमध्ये तो सामान ठेवतो, त्या फ्रीजरचं जे काय मेंटेनन्स करतो, त्या फ्रीजरला त्यांनी परचेस केलं, कुठल्याही या प्रकारचा खर्च त्याच्यावरती करतो, त्याचा ITC घेताना त्याला रूल 42-43 लावायला लागतो, त्याचा हिशोब करायला लागतो. म्हणजे इकडे ITC आला, खाली ITC आला 33,225, तर हा सगळा सरसकट मिळणार नाही, हा मिळणार नाही.
मग त्याला मी रूल सांगितला, असा रूल आहे. तो म्हणतो मग आपलं नुकसान आहे. म्हणजे नुकसान असं नाही आहे. तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात. सपोज तुम्हाला ITC घेतला नाही तर मग काय होणार? ITC घ्यायलाच पाहिजे. नॉट नेसेसरी, इट इज नॉट मॅन्डेटरी, कंपल्सरी नाही लॉमध्ये. ITC घेताना फायदा कोणाचा होतो? टॅक्स पेअरचा, टॅक्सेबल पर्सनचा, रजिस्टर्ड पर्सनचा फायदा होतो ना. टॅक्स तो कमी करतो. त्यामुळे तुम्ही नाही घेतला ITC, ते गव्हर्नमेंटला फायदाच आहे ना. गव्हर्नमेंट काय सांगेल कंपल्सरी टॅक्स ITC घ्याच, काय सांगेल? लॉमध्ये असा फोर्स नाही आहे. नाही घेतला तर चालेल. मग नाही घेतला तर मग त्याचा इम्पॅक्ट काय होईल? इनडायरेक्टली मी एखादी वस्तू जर का 600 रुपयाला मी टॅलीचं रेंटल सबस्क्रिप्शन घेतो एका महिन्याकरता, त्याच्यावर मला 108 रुपये टॅक्स द्यायला लागतो. आणि जर मला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही तर मला ती सर्व्हिसची कॉस्ट किती पडली? 600 पडली का 708 पडली? मी मागच्या महिन्यामध्ये इनपुट टॅक्स घेतला होता, म्हणजे मला 600 रुपयेच खर्च आला होता ना. 108चं मला क्रेडिट मिळालं. लायबिलिटीमध्ये मी 108 रुपये कमी करून लायबिलिटी भरली, म्हणजे 108 मला काय मिळालं? गव्हर्नमेंटच्या अकाउंटमधनं क्रेडिट मिळाल्यामुळे 108 मला कमी भरायला लागले. मी टॅलीला 708 दिले, पण गव्हर्नमेंटला 108 कमी दिल्यामुळे मला खर्चामध्ये, माझ्या एक्सपेन्सेसमध्ये, प्रॉफिट अँड लॉसला 600 रुपये दाखवणार ना मी. आता मी इनपुट टॅक्स क्रेडिट घेणार नाही. मग ड्युटीज अँड टॅक्सेसमध्ये मी ते घेतले असतील तर तिकडनं मी त्याला एंट्री अशी करीन आणि मी त्याला 600मध्ये ॲड करीन. मी इनवॉइस रेकॉर्ड करीन. इनवॉइस रेकॉर्ड केल्यानंतर मग मला ॲडजस्टमेंट एंट्री करून, म्हणजे JV जनरल एंट्री करून ती जी अमाऊंट आहे इनपुट टॅक्स क्रेडिटची, जी मला क्रेडिट लेयरला ट्रान्सफर नाही करायची. तुमच्याकडे ऑप्शन 2 आहेत. तुम्ही जेव्हा रेकॉर्ड करता एक्सपेन्सेस तेव्हा त्याला ग्रुप काय येतो? ड्युटीज अँड टॅक्सेस. सॉरी, एक्सपेन्सेस नाही, टॅक्स. टॅक्सला ग्रुप काय येतो? ड्युटीज अँड टॅक्सेस. एक्सपेन्सला ग्रुप एक्सपेन्स येईल. आणि जर तुम्ही मशिनरी घेतली त्याला ग्रुप काय येईल? फिक्स असेट. एक तुमचा असेटला जाईल मशिनरी, आणि बाकी इनपुट्स आहेत त्याला तुम्ही परचेस द्याल. एक्सपेन्सला एक्सपेन्स द्याल, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याप्रमाणे काय होईल? तुमचे गुड्स आहेत, परचेस आहेत, ते प्रॉफिट अँड लॉसला जातील. एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसला जातील. आणि कॅपिटल गुड्स तुम्ही कुठले घेतले असतील, मशिनरी किंवा AC किंवा असं कुठलंही फ्रीजर काय, ते कुठे दिसतात? फिक्स असेटला. आता फिक्स असेटला समजा अशा प्रकारे मी सांगितलं की रूल लागतो 42-43. त्याने सांगितलं मग माझं नुकसान आहे ना. म्हटलं 2 ऑप्शन असतात. जर तुम्हाला 28% GST लागतो आहे AC वरती किंवा अशा कुठल्या मशिनरीवरती, तर तेवढी अमाऊंट तुम्हाला ITC सोडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ना. पण तुम्ही तेवढी अमाऊंट जर का ITC क्लेम नाही करत तर तुम्ही ड्युटीज अँड टॅक्सेसमधनं ती अमाऊंट तुमच्या असेटच्या कॉस्टमध्ये ॲड करा. 1 लाखाची असेट आहे, त्यावरती 28%, याच्यावरती 28% टॅक्स लागला आहे. ह्या डिस्प्लेवरती 28% टॅक्स लागला आहे. 20,000ची वस्तू आहे, ह्याच्यावरती 28% प्रमाणे टॅक्स किती विचार करा. ती वस्तू 25,000च्या पुढे जाते टॅक्स लागल्यामुळे. ओके, मग तेवढी अमाऊंट त्यांनी वाढवली, त्याला फायदा काय होईल? डिप्रिसिएशन त्या अमाऊंटवर लागेल. मी रजिस्टर्ड पर्सन नाही आहे तर माझ्या बुक्सला कॉस्ट काय लिहायची? GST सकट कॉस्ट येईल ना. मी डिप्रिसिएशन त्याच्यावरती घेईन ना. डिप्रिसिएशन तुम्हाला पुढे अमाऊंटवरती मिळतं. जर मी 5,000 रुपयाचा जर का असेटला एक अमाऊंट रेकॉर्ड केली, डिप्रिसिएशनमुळे काय होईल? तेवढी अमाऊंट माझ्या प्रॉफिटमध्ये दरवर्षी कमी होईल ना. बस, बेनिफिट तुम्हाला कुठेतरी मिळतोच आहे. आणि दर महिन्याला हिशोब करायचा. रूल 42चा हिशोब करा, 43चा हिशोब करा. तो हिशोब काय फुकटमध्ये होणार आहे? तो हिशोब करायचा आहे, तो फॉर्म्युला लावायचा आहे, मग इथे अमाऊंट काढायची आहे इकडे. म्हटलं किती रुपये घ्याल तुम्ही हे करायचे? म्हटलं मग 500 रुपये घेईन.
42चा हिशोब पण करा आणि 43चा हिशोब पण करा, दोन्ही आले. म्हणतो नको नको, मग ते आपण करूच नका, डिप्रेशन घेऊ आपण. नॉर्मल तुम्ही जे काम कराल नॉर्मल चार्ज घ्याल ना. RCMची व्हॅल्यू काढायची, RCMची पण इन्व्हॉइस आले तर व्हॅल्यू वाढेल की नाही, काहीतरी चार्ज वाढेल ना काम करण्याचा, की नॉर्मल सप्लाय होतोच प्लस RCM पण असतो, कॉस्ट वाढली. रूल 42 पण आहे, रूल 43 पण आहे, कॉस्टिंग वाढणार ना रिटर्नची, रिटर्न फाईल करण्याची. मग वर्षाला हिशोब किती वाढला, तेवढा हिशोब वाढतो, त्याच्यात नको ते अमाऊंट नकोच ती. आणि परत हे सगळ्या गुंतागुंतीमध्ये ह्या गुंतागुंतीचा जर का परत गव्हर्नमेंटने इन्क्वायरी काढली, परत हिशोब द्या, परत हिशोब द्या ना. ज्याला हिशोब करायला सांगितलं आहे त्याने हिशोब प्रॉपर केला आहे आणि त्या लक्षात आहे 3 वर्षानंतर पण, तर मग ओके. अदरवाईज काय करायचं, कोण काढणार हिशोब. अकाउंटमेंटला एवढ्या गोष्टी माहिती असू शकतील. अकाउंटमेंटला काय माहिती आहे, आउटवर्ड मायनस इनवर्ड, ह्याच्या पलीकडे अकाउंटला माहिती आहे काय, समजतं नाही काय म्हणतो. आणि तुमच्याकडे रिटर्न फाईल केल्यावरती तिकडे काय टॅक्स दाखवला आहे, तुमच्या बॅलन्स शीटला ड्युटीज अँड टॅक्सेसमध्ये जी अमाऊंट आहे ती काय आहे, हे कोण बघत नाही, हे कोण बघत नाही. मी तुम्हाला मेसेज पाठवला, हा म्हणतो बघायला वेळच नसतो, वाचायला वेळच नसतो. मी अगोदरी एक टेस्ट म्हणून कोणाला मेसेज पाठवला, पहिले क्वेश्चन पाठवलं, 3-4 तासांनी त्यांना ॲन्सर पाठवलं, परत 3-4 तासांनी दुसरं ॲन्सर पाठवलं. आणि मी विचारलं आज काय बघितलं, काय वाचलं, कुठे काय, तुम्ही पाठवलं ना एवढंच कळलं मला. म्हणजे मी काहीतरी पाठवण्याची दखल घेतली तेवढं लक्षात एवढंच खूप आहे. त्याच्यावरती विचार करणं, उत्तर देणं, हे आपल्याला उत्तर द्यायचं आहे किंवा कमसे कम तुम्ही पाठवलेला क्वेश्चन ह्याच्यावरती होता एवढंही सांगू शकले नाहीत. म्हणजे मी काय दोष दाखवत नाही, कामाचं स्वरूपच असं आहे की तुम्ही इतके कामामध्ये एवढे बिझी असता किंवा टेन्स असता किंवा एवढं टाईट शेड्यूल असतं की त्यातून तुम्हाला निवांतपणा मिळत नाही. आणि निवांतपणा जर तुम्ही ठेवत नसाल तर म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे, तुम्हाला कदाचित पटणार नाही, जर आपल्याकडे निवांतपणा नसेल तर आपण मरण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत, जगत नाही आहोत आपण, रोज थोडं मरतो आहे. त्याच्याकडे स्वतःकरता वेळ नाही आहे 24 तासामध्ये, बिलकुल नाही आहे. तो जगतो कधी. म्हणजे जर तुम्ही 6 दिवस इतक्या प्रभावाखाली असाल तर रविवारी तुम्ही ते तेवढं विसरू शकता का, रविवारी तुम्ही त्या प्रभावाशिवाय जगू शकता का. म्हणजे रविवारी काय होतं, दबाव कमी असतो फक्त एवढंच म्हणता येईल. आणि सोमवारी परत दबाव घेणं चालू होतं. त्यामुळे काय होतं की काय चूक होते रिअलाईज नाही होत, चूक झाली तर ही कशी सॉल्व करायची, तुमची मेंटल कॅपॅसिटी आहे ना ती प्रॉब्लेम सॉल्व करायची, ती वर्क नाही होत. आणि जसं वय वाढत जातं ना मग जास्त प्रॉब्लेम वाढत जातात. माझा मित्र 25व्या वर्षी सगळं सॉर्ट आउट करायचा, मग पुढे लग्न झाल्यानंतर त्याची हळूहळू कॅपॅसिटी कमी होत गेली, जबाबदाऱ्या वाढत गेल्या, खर्च वाढत गेले. आणि त्या सिनियरिटी आल्यामुळे काय झालं, त्याच्यावरती जबाबदारी, तुला अनुभव आहे, ही कामं तूच बघ, ती कामं तूच बघ. पण पुढे जाऊन त्याला जमेल असं झालं, कारण तो काही हजार पेशी आहेत आपल्या, काही हजारो पेशी ज्या 35व्या वर्षानंतर कमी क्रिएट होतात. आपलं रिक्रिएशन होतं झोपेमध्ये, काही गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला फ्रेश करतात ना, काहीतरी घडतं आपल्या बॉडीमध्ये. तर काही पेशी अशा आहेत ज्या काही तासांनी मरतात, नवीन बनतात, काही 24 तासांनी, काही ठराविक तासानंतर. हे आपलं सगळं शरीर बदलण्याचं काम चालू असतं. पण 35 नंतर हजारो पेशींमधल्या काही पेशी बनणं कमी होतं, त्यामुळे शक्ती कमी होते आणि जबाबदारी वाढते. आणि जर तुमच्याकडे तुम्हाला सवय नसेल, हॅबिट नसेल, तर 35 नंतर माणूस थकायला लागतो आणि त्याचे प्रॉब्लेम्स, त्रास वाढतात.
त्यामुळे तुम्ही आत्तापासून सवय ठेवली की नाही आपण थोडासा आपल्याकडे वेळ ठेवायचा, यातनं आपण नवीन शिकू, रिफ्रेश होऊ, रिक्रिएशन पॉवर जी आपली ती वाढवत ठेवाल तुम्ही, तर तुम्हाला तुमची प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी जी आहे ना ती बिल्ड होईल. त्याकरता आपला वेळ पाहिजे. पंतप्रधान असताना वाजपेयींनी काय केलं होतं म्हणजे काव्य संग्रह प्रसिद्ध केला होता. पंतप्रधानांकडे वेळ आहे कविता लिहायला, आणि आपल्याकडे बिलकुल वेळ नाही, म्हणून ते पंतप्रधान झाले, म्हणून त्यांनी ते राज्य सांभाळलं. 20 पक्षांचं घेऊन सरकार त्यांनी चालवलं, 5 वर्ष सरकार, 20 वर्षांना एकत्र घेऊन, कारण त्यांनी त्यांच्याकरता वेळ काढला होता. त्यांची इनर पॉवर आहे, त्यांची इंटॅक्ट होती. ओके, थोडा विषयांतर आहे, पण उद्देश माझा हा आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला जे करायचं आहे यातली गुंतागुंत, रूल 42, रूल 43, रिव्हर्स चार्ज, हे सगळं तुम्हाला हँडल करण्याकरता एक मेंटल कॅपॅसिटी आहे ना ती तुम्हाला बनवायला लागेल. सगळं इझी आहे, डिफिकल्ट काहीच नाही आहे, सगळं इझी आहे. आपण कमी कुठे पडतो ते लक्षात घ्या. कळलं? फॉर्मॅट काहीच नव्हता. ह्या 3 व्हॅल्यू आणि या 2 व्हॅल्यू, बस 5 व्हॅल्यू फक्त भरायच्या आहेत. ह्या 5 व्हॅल्यू भरायच्या आहेत, पण ह्या 3 व्हॅल्यू तुम्हाला रेडी मिळणार आहेत. जे क्षेत्र 1ला गेला त्याच ह्या आहेत, पण ह्या तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागतील. हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल. 5 नंबरचं इलिजिबल ITC किती आहे करायला लागेल. आता मी याला एंटर करतो. हे बघा, एवढे इन्व्हॉइस आहेत, एवढे इन्व्हॉइस आहेत. आता हेच इन्व्हॉइस मी तुम्हाला काल टू दाखवला होता. टूबीत काय आलं बघा, टूबीमध्ये जेवढे इन्व्हॉइस आलेले आहेत तेवढा टॅक्स गव्हर्नमेंटकडे पोचलेला आहे. तुम्ही कोणाला दिला? तुम्ही टॅक्स कोणाला दिला? सप्लायरला. आपला विषय कुठला आला? आता ITC चालला आहे. हे सप्लायर आहेत ना इकडे, ह्यांना टॅक्स दिला, मी दिला वाउचर वाईज. हे बघा, हे एवढे इन्व्हॉइस बनले होते. एवढे इन्व्हॉइस जे आहेत ते मला दिसले पाहिजे तिकडे. जेवढे दिसतील ना तेवढा माझा इलिजिबल ITC आहे. त्यात फक्त एवढंच बघायचं की मी काय ट्रीटमेंट दिली आहे रूल 42 आणि 43ला. त्यातला कुठला ITC मला घ्यायचा की नाही घ्यायचा आहे, तर घ्यायचा आहे तर प्रपोर्शनेटली घ्यायचं आहे, मग ते बघायला लागेल. दुसरं, सेक्शन 17 सबसेक्शन 5 मधला कुठला सप्लाय याच्यामध्ये आहे का. समजा मला माझ्या बिझनेसला रूल ॲप्लिकेबल होत नाही 42-43, ओके, 17(5) याच्यामध्ये काही नाही आहे आणि हे सगळे इन्व्हॉइस सप्लायरने अपलोड केलेत, तर हा सगळा ITC मला मिळेल. हा सगळा ITCचा क्लेम मी घेणार. ओके, फक्त महत्त्वाचा पॉईंट हाच आहे की कुठले इन्व्हॉइस आलेले नाही आहे त्यांना काय करायचं हेच बघता आलं पाहिजे. पुढे जाऊन 5 मध्ये व्हॅल्यू ऑफ एक्झाम, 5व्या कॉलममध्ये ही व्हॅल्यू द्या. व्हॅल्यू ऑफ एक्झाम, नील रेटेड, नॉन GST, इनवर्ड सप्लाईज. मग याच्यामध्ये इंटरस्टेट आणि इंट्रास्टेट. फ्रॉम अ सप्लायर अंडर कंपोजिशन स्कीम, एक्झाम, नील रेट सप्लाय आणि नॉन GST सप्लाय. व्हॅल्यू इंट्रास्टेट, इंटरस्टेट हे सगळं विचारलं. पेमेंट ऑफ टॅक्स. पेमेंट ऑफ टॅक्समध्ये काय येईल मी तुम्हाला सांगितलं वरती. समजा तुमच्याकडे IGST काय नाही ते येणार नाही. तुम्हाला 5 लाख रुपये भरायचे आहे, इथे अमाऊंट 5 लाख येईल. स्टेटमध्ये पण 5 लाख येईल. आता तुम्हाला पेड थ्रू ITC या 5 लाखामध्ये तुमच्याकडे काय IGST आहे का, तुम्ही ते घेऊ शकता क्रेडिट. आता IGST कशा प्रकारे क्रेडिट घ्यायचं आपल्या तरतुदीमध्ये ITCच्या किंवा जेव्हा आपण पेमेंट करतोय तेव्हा रूल 49मध्ये दिलं आहे, सेक्शन 49मध्ये दिलं आहे. सेक्शन 49मध्ये की तुम्हाला कशा प्रकारे ITC घेता येईल. त्याप्रमाणे तुम्हाला IGST असल्यास
तो याच्यासमोर ॲडजस्ट करता येईल. नाही आहे CGST आहे, CGST समोर CGST घ्यायचा, AGST समोर AGST घ्यायचं. समजा हा माझ्याकडे 2-2 लाख आहे, तर उरले किती 3 लाख, 3 लाख भरायला लागतील. जर TDS काय कट होऊन आला आहे, टॅक्स पेड, TDS, टॅक्स पेड इन कॅश, ही अमाऊंट पुढे दिली आहे. इंटरेस्ट, लेट फीस, या अमाऊंट पुढे आहे. हा फॉर्मॅट आहे. आता हे बाकीचं काय ॲप्लिकेबल नाही आहे. हे जे हा जो पॉईंट आहे शेवटचा, हा तुम्हाला प्रॅक्टिकली करतानाच कळेल. हा प्रॅक्टिकली करतानाच कळेल. आता ज्यावेळेस मी लॉग इन केलं माझं, एक मिनट परत लॉग इन करतो, एक मिनट. मी तुम्हाला प्रॅक्टिकली उद्या दाखवणार आहे. डेटा ॲक्च्युली फिलअप करून रिटर्न फाईल कसं होतं ते उद्या दाखवणार आहे. आज तुम्हाला फक्त मी फॉर्मॅट क्लिअर करण्याचा आजचा कार्यक्रम होता आपला. नाही ते कसं येतं, ते जे येतं तिकडे त्यांना कसं कळणार तुम्ही अपलोड टू बीमध्ये काय आलं आहे. मी मॅचिंग करायला पाहिजे, आणि तुम्ही मॅचिंग करून तुमची फायनल अमाऊंट किती बनते हे इकडे दाखवत नाही. इथे काय दाखवतो, तुमच्या परचेसप्रमाणे ITC किती आहे. त्यामुळे तो दाखवलेला IT तो परचेसप्रमाणे आहे. तुम्ही मॅचिंग केल्यानंतरचा त्यात काय बदल होत नाही. मॅचिंग करा अगर करू नका 2मध्ये, त्या 2मध्ये मी मॅचिंग केलं आहे आणि मग इथे काय चेंज झालं असं होत नाही. काही लिंक नाही त्याची. फक्त बेस्ड ऑन इनवॉइस ITC येत होतो. तो इलिजिबल ITC येत नाही तिकडे, कारण त्याला कळत नाही इलिजिबल किती आहे. काय होतं की हे त्या लेवलमध्ये हे पण डेव्हलपमेंट होईल, पण लोक त्या लेवलला कामच नाही करत आहेत. मीन्स आता कसं होतं, समजा माझ्याकडे 1 लाखाची इन्व्हॉइस आहेत आणि 10,000च्या ITC मला तिकडे येत नाही आहे, इन्व्हॉइस आलेले नाही आहेत. मग त्याला काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले तुम्ही नॉर्मल जेवढं समजून घ्या. तुम्हाला नॉर्मल कळलं एकदा का मग तुम्हाला मी कॉम्प्लिकेशन सांगणारच आहे. रूल 42 सांगणार आहे, रूल 43 सांगणार आहे, सगळं सांगणार आहे काय करायचं त्याचं. त्या लेवलला आपल्याला जायचं आहे. जेवढी कॉम्प्लिकेटेड लेवल आपल्याला गाठता येईल तेवढी गाठायची आहे आपल्याला. पण पहिले तुम्हाला बेसिक तर कळलं पाहिजे ना. पहिले एकदा बेसिक क्लिअर करून घ्या, मग तुम्हाला पुढे नेईन मी. माहिती इच्छा आहे अजून पुढे जायची, म्हणून तर मी एवढा वेळ घेतो ना. अदरवाईज मी अगोदरच्या बॅचला काय केलं, मी एकाच ह्याच्यामध्ये सांगितलं आणि 3B अपलोड करून दाखवलं, संपला विषय. आणि नाही समाधान पण झालं, रिटर्न दाखवलं आपल्याला. पण माझे समाधान नाही झालं. मला असं वाटलं की आपण तेवढा न्याय दिला नाही. जे एक मानसिकदृष्ट्या एक काहीतरी त्यांचं एक लेवल बिल्ड करायला पाहिजे, ती बिल्ड नाही केली मी. तुम्हाला करायचा 3Bच आहे आणि जीटचं तर बनच आहे, पण ते बिल्ड करण्याकरता मी त्याकरता 30 तास वाया घालवतो किंवा लावतो. त्याकरता वाया घालतो म्हणजे म्हणण्यापेक्षा पाया तो आहे. तुम्हाला जे बॅकग्राऊंड सांगितलं आहे किंवा जे सगळे सेशन सांगतो आहे त्यातून करायचं आहे काय, तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे की आपण सगळं जे करतो आहे ते ह्या रूलमध्ये, ह्या सेक्शनमध्ये अशा प्रकारे लॉ समजून घ्यायचा असतो, अशा प्रकारे काम चालतं, हे इकडे दिलेलं आहे त्याप्रमाणे काम होतं. हे एकदा तुम्हाला कळलं, तुम्हाला कुठली भीती वाटण्याचं कामच नाही ना. काय आपण वॅक्सिन काय घेतो आहे, ते घेतल्यामुळे आता व्हायरस काय करू शकणार नाही, तसं हे आपलं वॅक्सिन आहे. हे सगळं कळलं आपल्याला, काय कुठे कुठे काय काय आहे. आता आपल्याला भीती वाटणारच नाही ना. काय भीती नाहीच आहे ना. इकडे जे अमाऊंट आलेले आहेत 2मध्ये, यातल्या जेवढ्या इलिजिबल आहेत तेवढ्याच तुम्हाला घ्यायचे आहेत. आता याप्रमाणे मी जेव्हा येतो, मी लॉग इन करतो, 1 मिनटं.
जसं आपण लॉग इन करतो, लॉग इन केल्यानंतर आपल्याला जर मी डॅशबोर्डला क्लिक केलं, इथे बघा डॅशबोर्ड आहे, याला क्लिक केलं, हे काय दिसतं बघा. अजून एक समजून घ्यायचा असा मुद्दा आहे. इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. ह्याच्याकडे काही अमाऊंट क्रेडिट लेजरला जमा आहे. सपोज तुम्ही कॅपिटल गुड्स परचेस केले असतील, त्याच्यावरती तुम्ही 3-4 लाख रुपये काय दिला आहे, टॅक्स दिला आहे, ती अमाऊंट रेकॉर्ड केली आणि दर महिन्याला टॅक्स कलेक्ट करतो 20-25 हजार रुपये आणि माल घेतो 15-20 हजाराचा आयडी त्यात लागतो. म्हणजे जर 5,000 टॅक्स भरायला येणार असेल तर 5,000 टॅक्स भरायला लागत नाही कॅशमध्ये. कारण का, जो काय 2-3 लाखाची कॅपिटल गुड्सवरती टॅक्स दिला होता ना, तो जमा इकडे. जोपर्यंत हा संपत नाही ना, तोपर्यंत पेमेंट कॅशमध्ये करायला लागणार नाही. आता आपण काय करणार, आपण ज्या वेळेस आता इकडे लायबिलिटी 3B मध्ये रेकॉर्ड करू, तेव्हा ह्या इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरमध्ये जर CGST आहे तिथे अमाऊंट जाईल, इथे अमाऊंट जाईल. हे झिरो जे आहेत, या झिरोच्या जागी काहीतरी अमाऊंट आहे ती रेकॉर्ड होईल. लायबिलिटी किती आहे, पण मगाशी मी 5 लाख बोललो, ठीक आहे. समजा 5 लाख गेली लायबिलिटी, तर 5 लाख लायबिलिटी काय झाली, मी डिक्लेअर केली. लायबिलिटी कॉलममध्ये तुम्हाला काय झिरो दिसेल, कारण लायबिलिटी आपण सांगतो आणि मग पेमेंट करतो. त्यामुळे समोर जेव्हा ही स्क्रीन काढू, लायबिलिटी झिरोच असणार आहे, लायबिलिटी झिरोच असणार आहे. लायबिलिटीमध्ये तुम्हाला कधी अमाऊंट दिसणार नाही. दुसरं कॅश रजिस्टर. आता कॅश रजिस्टरमध्ये अमाऊंट दिसते इकडे, मला काय अमाऊंट भरायची होती 1000 रुपये, मी 1200 भरले. 1000च वापरले गेले पेमेंट करताना, 200 शिल्लक आहेत, त्या आहेत. किंवा कोणी माझ्या TDS कापला, TCS कापला, तर त्याची अमाऊंट जी आहे ना ती कॅशला येते, त्याची अमाऊंट कॅश लेजरला येते. आणि तुम्ही कॅश लेजरमधनं ती अमाऊंट, कॅश लेजरमध्ये ज्या अमाऊंट आहेत त्या तुम्ही रिफंड घेऊ शकता. कॅश जमा केली, मी लायबिलिटी पे केली आणि कॅश जर माझी उरलेली असेल तर ती कॅश मी रिफंड घेऊ शकतो. क्रेडिटमध्ये रिफंड सगळ्यांना घेता येत नाही, क्रेडिट सगळ्यांना रिफंड घेता येत नाही. क्रेडिटचा पण रिफंड मिळतो, पण कुठल्या क्रेडिटचा, मी झिरो रेट्स अप्लाय केला आहे, त्याचा काय इनपुट आहे, त्याच्यामध्ये रिफंड मिळतो. मी फक्त एक्सपोर्टच करतो, इनपुटमध्ये जे काय येतं ते मी एक्सपोर्टच करतो, तर त्या इनपुटचं मला क्रेडिट मिळतं, त्याच्यामध्ये रिफंड मिळतो. आणि दुसरं, इनपुट्स 12% आहे, सॉरी इनपुट 18% आहे आणि प्रोसेस करून जे विकलं जातं ना ते 12% आहे. कळलं काय, इनपुट्समध्ये जे काय वस्तू घेतो त्या 18 आहेत, 12 आहेत, 5 आहेत आणि जेव्हा विकतो ना तेव्हा त्यातनं 12% टॅक्स कलेक्ट होतो. मी नेहमी ITC जास्त जातो आणि कलेक्ट कमी होतो, त्यामुळे काय झालं आहे, कॅश भरायला लागत नाही आणि ITC वाढत जातो, तो रिफंड घेता येतो. रिफंडचा वेगळा सेक्शन आहे, त्यात तुम्हाला हे मिळेल. तुम्हाला सांगायचं काय, कॅशला कुठली कंडिशन नाही, कॅश आहे ना, कॅश तुम्ही जास्त भरली, लायबिलिटी पे केली काय तुम्ही कॅशचं क्रेडिट रिफंड क्लेम करू शकता. क्रेडिटचं क्लेम एक ठराविक सिच्युएशन आहे तेव्हाच करू शकता. आता ही जी क्रेडिट आहे, ह्या क्रेडिटचा क्लेम नाही करता येणार, हे क्रेडिट रिफंड नाही मिळणार, ह्याचा रिफंड क्लेम नाही मिळणार. हे नॉर्मल क्रेडिट आहे, हे कुठले विशेष क्रेडिट नाही, त्याचा रिफंड मिळतो. कॅशचं क्रेडिट मिळेल, कॅशचा रिफंड मिळेल. ओके, तुम्ही GST नंबर घेतल्यापासून तुम्ही ज्या ज्या महिन्यामध्ये
रिटर्न फाईल केलं असेल त्या सगळ्याचा हिशोब जो तुमचा आहे तो तुम्ही बघू शकता. इलेक्ट्रॉनिक, कॅश लेजर, लायबिलिटी लेजर, जे मी रिटर्न भरलेले असतील ना ते सगळे रिटर्न मला डाउनलोड करता येतात. एकतर 3B जे भरलेलं आहे ते सगळे मला डाउनलोड करता येतं. मी समजा मला एखाद्याने सांगितलं की बाबा माझं जरा कसं भरलं आहे बघ, चेक कर जरा, सगळं बरोबर चाललं ना माझं काम, तर मी काय करणार, त्याचं बुक्स ऑफ अकाउंट बघणार, त्यात काय एंट्री केल्यात किंवा इनवॉइस काय ते दाखव हे बोलणार. आणि मग इथे काय दाखवलं आहे, तुझ्याकडे काय आहे, ऑन पेपर काय हे बघणार. आणि अपलोड काय केलं आहे, डिस्क्लोज काय केलं, इकडे शो काय केलं आहे, रेकॉर्डमध्ये काय केलं गव्हर्नमेंटची तुमच्याकडनं. मग मी काय करणार, इकडे जाऊन लायबिलिटी रजिस्टरमध्ये जाणार. ह्या लायबिलिटी रजिस्टरमध्ये तुम्हाला मी टॅलीमध्ये दाखवतो डेटा. ओके, हा तुम्हाला डेटा दाखवतो मी जुलैचा. जुलैमध्ये लायबिलिटी किती होती, 3B काढतो. ओके, जुलैमध्ये लायबिलिटी काय डिक्लेअर केली होती, ही इथे बुक्समध्ये आहे, ही बुक्समध्ये आहे, बरोबर आहे. F12 करतो, येस करतो, आले. ह्याला क्लिक केलं, कुठला महिना, ऑगस्ट, ऑगस्ट टू ऑगस्ट, एकाच महिन्यात दाखवा, ते एकाच महिन्यात येईल. जर मी जुलै टू सप्टेंबर घेतलं 3 महिन्यात येईल. टू डेट कॅनॉट बी लेटर दॅन फ्रॉम जुलै टू डेट फ्रॉम आणि टू 21-22 आहे, 21-22 आहे. काय चुकलं, करंट डेट नाही पाहिजे, ऑगस्ट आलं. किती अमाऊंट होती, 31,544.91, म्हणजे राऊंड केलं तर 31,545, 31,545 दिसतं इकडे. आणि इथे काय आलं, टाईप डेबिट और क्रेडिट, इथे काय आलं डेबिट. रिव्हर्स चार्जला काय नाही आहे, म्हणजे ही लायबिलिटी रेकॉर्ड केली गेली, 31,545 रेकॉर्ड केले गेले. लायबिलिटी बॅलन्स शीटला माझ्याकडे डेबिटला असते का क्रेडिटला असते, आपल्या बुक्स ऑफ अकाउंटला जी लायबिलिटी आहे ही लायबिलिटी आहे, बॅलन्स शीट काढली, जुलै ना, बघा आता ते दिसतंय CGST लायबिलिटी रजिस्टर, इथे F12, इथे बघा जी लायबिलिटी आहे ह्याचा बॅलन्स जो आहे इथे मायनस आहे, याचा अर्थ काय क्रेडिट जास्त आहे. जेव्हा भरायला येतं तेव्हा इथे बॅलन्स क्रेडिट असतो. टॅक्सेबल पर्सन रजिस्टर पर्सन काय करायचं आहे, टॅक्स द्यायचा आहे, इथे काय येईल क्रेडिट येईल. आणि त्याच वेळेस गव्हर्नमेंटला मिळतो टॅक्स, म्हणजे इथे तुमच्या अकाउंटला काय होईल डेबिट होईल.
इथे क्रेडिट आहे, तिकडे डेबिट होईल. त्यांना तर मिळालं ना, त्यांना तर घ्यायचं आहे तुमच्याकडनं, त्यांचं इन्कम आहे गव्हर्नमेंटचं. डेबिटला आहे 31,545 आले. हे मी काय काढलं मागच्या महिन्यात, तुम्हाला काय दाखवलं, लायबिलिटी रजिस्टर. दुसरं भरलं कसं, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, समरी लेजर, फ्रॉम 1 ऑगस्ट टू इथे मात्र आजची डेट घेईल 31,545. हे 31,545 जेव्हा लायबिलिटी होती तेव्हा इकडे बघा 20/8ला 20/8चं रिटर्न फाईल झालं आहे. ओके, त्याच्यापूर्वी बघा इथे ओपनिंग बॅलन्स दाखवतो 1,52,987, म्हणजे 1,52,987 बॅलन्स होता. त्याच्यामध्ये काय दिसायचं, क्रेडिट. आपल्याकडे इनपुटच क्रेडिट त्या महिन्यात असेल ना, तो किती केला 36,000. तो याच्यामध्ये ॲड झाला 1,52मध्ये 1,89 झाला. आपल्याला गव्हर्नमेंटकडनं घ्यायचं आहे, गव्हर्नमेंटला आपण दिलं आहे. आपल्याकडे काय ते डेबिटला आहे, आपल्याकडे इनपुटच क्रेडिट कुठे आहे, डेबिटला आहे. तो इकडे तुम्हाला क्रेडिट दाखवेल. बघा क्रेडिटला आहे, तिकडे क्रेडिटला गेले बघा, हा बॅलन्स क्रेडिट आहे. क्रेडिट 1,52मध्ये हे 302 ॲड केले 1,89 289 झाले. त्यातनं लायबिलिटी किती होती 31,545, ती त्यातनं लेस केली, बॅलन्स किती उरला 1,57,754. हा बॅलन्स लक्षात ठेवा, किती बॅलन्स आहे, कळलं. इतक्या डिटेलमध्ये मी मागच्या बॅचला सांगितलं नव्हतं, पण तो अनुभवातून मी शिकलो की पुढच्या वेळेला आपण सांगायचं आहे. फक्त काय होतं माहिती आहे का, तुमच्या ऐकण्यावर आहे, तुमच्या भाषणावर आहे. मागच्या बॅचला काय होतं की ऐकणारे लक्ष देणारे थोडे कमी पडत होते. तुम्ही बसताय ऐकताय तर मी बोलणार, हे ऑन डिमांड चालतं. तुम्ही चुळबुळ करायला लागलात मग मला थोडंसं काय करायला लागतं, मग कंट्रोल करायला लागतं की नाही एवढं सांगायचं नाही, यांची कॅपॅसिटी नाही आहे. आणि जर तुम्ही त्या लेवलला नसाल ना तर मी सांगताना चुकायला लागतो. मला हा पण अनुभव आहे, जबरदस्ती आपण सांगू तर नाही होऊ शकत. एक थोडं तुमची लेवल आहे त्याहून थोडं मी जास्त सांगू शकतो, पण त्याहून पण जास्त सांगायला गेलो तुमच्याकडनं एक विरोध होतो, तुमच्या मेंदूतनं नाही की विरोध निर्माण होतो, तक्रार चालू होतो की अरे नाही आपण कळत आहे आम्हाला, मग माझ्याकडनं गडबड व्हायला लागते. समजलं ना काय. मला तू विचारलं होतं की रिटर्न शिकवणार का, मी खरंच दाखवणार का, तर मी ह्या लेवलला दाखवणार आहे की जे अगोदरचं काम झालं आहे तुम्ही सगळी त्याची डिटेक्टिव्ह एजन्सी बनवू शकता किंवा काय केलं आहे, बरोबर केलं की नाही केलं आहे शोधून काढू आपण. आपल्या बुक्समध्ये काय आहे, तिथे काय आहे, सगळं तुम्हाला चेक करता येईल अगोदरपासून, पहिल्यापासून. तुमच्याकडे इनवॉइस कुठले आहेत बघा, बेरीज वजा बाकी मी तुम्हाला शिकवण्याकरता क्लास घेत नाही आहे की हे वजा हे नाही घेत आहे. हे कुठे कुठे काय काय जातं आहे. डॉक्टर जेव्हा पोट फाडतो आणि सगळ्या हाताला बघतो आणि तरी पण ते ऑपरेशन तो बिंदा शांतपणे करतो का, त्याला माहिती असतं ना कुठलं कनेक्शन कुठे आणि काय आहे. माझा एक मित्र आहे, तो त्यांनी कोर्स केला आणि तिथे गेला नर्सिंगचा कोर्स करून, आणि त्याला विचारलं ऑपरेशनला तू मदत करायला ये. तो गेला, असं बघितलं सगळ्या, त्याला हे झालं, मला उलटी येते म्हणतो, म्हणजे डॉक्टर बोलले जा, मला नाही जाणार, मला नका सांगू हे काम.
म्हणजे सांगण्याचा माझा उद्देश काय, एक लेवल असते. तुम्हाला एकदा काय ह्या गोष्टी कळल्या, कुठे कुठे गेलेलं आहे, कुठे जातं, काय जातं, कुठे लिंक आहे, हे एकदा कळल्यानंतर तुम्ही एंट्री आज करतात. तुम्ही आज फक्त एंट्री करतात, ह्या पलीकडे करत नाही. आता तुम्हाला मी कुठून दाखवणार की तुम्हाला जे काय परचेस सेल करता लेजर बनवायचे, ते बनवताना तुम्हाला सेटिंग कुठे द्यायची आहे. आपण एक कंपनी बनवणार, कंपनी बनवण्यापासून पहिल्यापासून आपण सुरू करणार. क्रेडिटर लेजर, डेटर लेजर, टॅक्स लेजर, परचेस सेल लेजर, एवढंच लेजर असतं ना, आणखीन काय असणार आहे. आपण दुसरं म्हटलं काय, इनपुट सर्व्हिसेस आहेत, इनपुट्स गुड्स आहेत, कॅपिटल ॲसेट्स आहेत, त्यांच्या लेजरला काय कन्सिडरेशन येईल, हे सगळं येईल. हे आपण बघितलं, हे बनवलं, मग त्यातनं तुम्हाला रिझल्ट काय येणार आहे. बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस, GSTR 1, GSTR 2, GSTR 3, हेच रिपोर्ट आहेत ना. ह्याच्यावरती आपण प्रॉपर ऑब्झर्वेशन, डिस्कशन, ॲनालिसिस केला तर मग भीती कसली आहे. मग काय आहे, ठीक आहे. कळलं सगळं. आता सिस्टममध्ये काय आहे, मी तुम्हाला सिस्टम एक्सप्लोअर केला आज. उद्या मी काय करीन, अमाऊंट तुम्हाला भरून दाखवीन. इथे आपण जायचं आहे, आपल्याला एक मॅक्झिमम 5 मिनिटं संपेल आपलं. इथे आपल्याला घ्यायचं आहे, ऑगस्टमध्ये जायचं आहे. मी GSTR 1 भरला आहे, तुमच्या सप्लायरने GSTR 1 भरला आहे. त्याप्रमाणे तुम्हाला पहिले ते विचारेल की डू यू वॉन्ट टू फाईल नील रिटर्न. नो. ओके. नील रिटर्न केव्हा म्हणाल तुम्ही, हॅव नॉट मेड फॉर आउटवर्ड सप्लाईज, हॅव नॉट रिसिव्ड एनी इनवर्ड सप्लाईज अँड डू नॉट हॅव एनी लायबिलिटी फॉर द पर्टिक्युलर टॅक्स पिरियड. आपल्याकडे आपण ITC पण, आपल्याकडे परचेस पण आहे, सेल पण आहे, सगळंच आहे. त्यामुळे आपला नील रिटर्नमध्ये येणार नाही. येस ऑर नो. नो. नील, डू यू वॉन्ट टू फाईल नील रिटर्न, याचा आन्सर येस का नो. सिस्टीम जनरेटेड समरी फॉर GSTR 3B. आपण 3.1 बघितला, दिसतंय. फॉर्म स्टेटस GSTR 1 फाईल्ड आहे, समरी स्टेटस येस आहे, समरी जनरेट झालेली आहे. त्याप्रमाणे तुम्हाला रिव्हर्स चार्जमध्ये 3.1D जनरेटेड सोर्स फ्रॉम GSTR 2B, आणि हे बाकीचे जे काही दिले तिकडे जनरेटेड सोर्स 2Bतनं तुम्हाला तिथे भरून मिळाले कॉलममध्ये. त्या 2Bतनं आले ॲज पर 2B. हे बघा, हे तुम्ही GSTR 1मध्ये भरलं आहे, त्यातनं हे आलं आहे. GSTR 1 जो मी भरला आहे त्यातनं हे आलं आहे. ही व्हॅल्यू आणि हे टॅक्स B2B B2C दोन्ही मिळून. इथे काय तुम्ही विचारत नाही B2B वेगळा आणि B2C वेगळा. जो काय तुम्ही दिला आहे, जी लायबिलिटी आहे ती एवढी. तुम्ही तिकडे एकदम सप्लाय दिला आहे, एकदम सप्लाय एवढा आहे. इथे बदलणार नाही ना, कन्फर्म. 3.2 मध्ये यातलं काय आहे का, काय नाही आहे. मी नाही घेणार, काय नाही घेणार, काय नाही भरणार 3.2 मध्ये. इथे बघा विचारलं आहे कुठल्या स्टेटमध्ये तुम्ही इंटरेस्टेड सप्लाय तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये केला आहे, ते स्टेट द्या इकडे. हा एक कॉलम, हा दुसरा. कंपोजिशन टॅक्सेबल तुम्ही कोणाला विकला आहे, कुठल्या स्टेटमधला आहे तो द्या. तिसरा UN होल्डर कोण आहे तो द्या. त्या कोण नाहीच आहे माझ्याकडे, तर मला मग हे तिन्ही भरायचेच नाही. 3.2 मध्ये काय येणारच नाही माझ्याकडे. 3.2 बऱ्याच जणांचं काय होतं, राज्याबाहेर सेलच करत नाहीत, बऱ्याचदा प्रश्न येत नाही. आणि सेल कोणाला केला असला पाहिजे, एक म्हणजे अनरजिस्टर्ड पर्सनला, तर येईल इकडे. कंपोजिशन टॅक्सेबल पर्सनला आणि UN होल्डरला. इलिजिबल ITC सोर्स त्यांनी दिला आहे, 2Bतनं आलेला आहे. तुम्ही बघायचं आहे 2Bतला तुम्हाला दिलेला आकडा जो आहे तो आहे. हा जर का मला इलिजिबल तेवढा नसेल तर मग होणार नाही. आता जर का आपल्याकडे 3Bमध्ये हा 45 दाखवतो आहे, तुमच्याकडे किती आला आहे 40, तर मग 45 दाखवतो आहे. इथे 40 का आला, कारण की काही सप्लायरनी अपलोड नाही केले.
असंही होऊ शकतं की इकडे 40 दाखवतो आहे आणि माझ्याकडे 45, असं होऊ शकतं. बघ तुझ्याकडे तुम्हाला सांगितलं होतं, भावेशने मला सांगितलं होतं, एक इनवॉइस याचा राहिला आहे अगोदरचा, त्याने इन्व्हर्टर्स क्रेडिट घेतलं नाही. त्या महिन्यामध्ये तुझ्याकडे 40 आले असते, पण तुझ्याकडे तो इनवॉइस नसल्यामुळे काय केलं, तू तो इनवॉइसचा ITC क्लेम नाही केला. त्यावेळेस तू काय केले, 40पेक्षा ते 5,000चा ITC कमी केला, 35 घेतले, 5,000 कमी घेतले. नियमाप्रमाणे या मागच्या वर्षीचा इनवॉइस जरी असेल तरी या वर्षीच्या अप टू सप्टेंबर तुला ITC क्लेम करता येईल. हा सप्टेंबर महिना आहे, ऑक्टोबरला क्लेम करता येईल. जर या फिनान्शियल इयर जे संपलं 20-21 त्यातला असेल तर, जर एप्रिलचा आहे तर पुढच्या वर्षी पुढच्या सप्टेंबरपर्यंत ITC घेऊ शकतो. सेक्शन ते बघायचं आहे आपल्याला, रूल बघायचा आहे, तेव्हा ते येईलच. पण आत्ता मला सांगायचं तुम्हाला काय, इकडे ह्या केसमध्ये त्यांनी अगोदर 5,000 ITC कमी घेतला होता, त्याकडे इनवॉइस नव्हता आला, तो मिसप्लेस झाला होता, त्यामुळे त्यावेळेस नव्हता घेतला. गुड्स आले होते किंवा इनवॉइस आला होता हे अकाउंट ऑफिसला माहीत नाही. ऑर्डर नोंदवणारे वेगळे माणसं असतात, त्यांनी परचेज ऑर्डर दिली, माल मागवला, तो प्लॅनमध्ये वापरला गेला, इनवॉइस नंतर आला. आता त्यांच्याकडे इनवॉइस नाही तर यांच्याकडे ITCचा नियम काय, तुम्ही ते गुड्स घेतलेले असले पाहिजेत. गुड्स कुठे घेतले गेलेत, फॅक्टरीमध्ये, अकाउंट ऑफिसला माहीत नाही. मग ह्यांनी कळवलं हा इनवॉइस दिसतोय, हा माल घेतला का आपण, पण ते कळेपर्यंत वेळ निघून गेली, रिटर्न फाईल करायला लागला, तो इनवॉइसला क्लेम करता आला नाही. ऑल्दो सप्लायरनी दाखवला होता, टू बीमध्ये आला होता, पण नक्की हा माल आपण घेतला की नाही घेतला याचा इनवॉइस नाही आपल्याकडे, म्हणून यांनी इनवॉइस सेफ साईड म्हणून ITC त्या महिन्यात क्लेम नाही केला. सप्लायरने टॅक्स भरला आहे, पण आपण सप्लाय घेतला की नाही घेतला आहे कन्फर्म करण्याची वेळ निघून गेली रिटर्न फाईल करण्याची. ते 5,000 कन्फर्म झाले, इनवॉइस पण हातामध्ये आला. आता या महिन्यामध्ये 40 दाखवतो आहे, हा 45 देऊ शकतो की नाही, बस. त्यामुळे तुम्ही तुम्हाला फक्त त्यांनी काय केलं आहे, रेकॉर्डप्रमाणे किती ITC हा दाखवतो आहे, तुमचा ITC ॲक्च्युअलमध्ये किती आहे, जे रूल्स आणि जे प्रोव्हिजन्स आहेत त्याप्रमाणे तुम्हाला क्लेम करायचं आहे. इकडे दाखवलेला क्लेम नाही करायचा. हे काही त्यांनी तुम्हाला काढून दिलेलं नाही आहे, ह्यांनी तुम्हाला हेल्प केली, तुम्हाला ते गाईड करतायत, पण गायडन्स योग्य आहे की नाही हे तुम्ही बघायचं. कळलं ना? थांबू.